नांदगावात धाडसी घरफोडी, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास. नांदगाव पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, नागरिकांमध्ये भीती. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाख. नांदगाव खंडेश्वर शहरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत रात्रीच्या अंधारात लाखो रुपयांची रोकड व सोन्या चांदीचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. गेल्या वर्षभरात शहरात चोरीच्या अनेक घटना घडत असून चोरटे अधिकच शिरजोर झाल्याचे दिसत आहे. छोरियानगर येथील सव्वालाख यांच्या घरी 8-9 महिने अगोदर झालेल्या घरफोडीचे आरोपी अद्यापर्यंत पकडले गेले नाही. तोच नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू गणेश कॉलनी येथे चोरट्यांनी घरफोडी करून पोलिसांसमोर नवे आव्हान उभे केले. शिवाजी कॉलेजच्या पाठीमागे राहणारे मनीषा नंदकिशोर चरडे यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यामध्ये ठेवलेली अंदाजे 20,000ची रोकड तसेच सुमारे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 200 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सोबतच याच परिसरातील बावणे यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे दिसते. हुमने यांच्या घरी मध्यरात्री घरात प्रवेश करत असताना हुमने यांच्या निदर्शनात येताच त्या महिलेने आरडाओरडा केला असता चोरटे पळाले. त्याच रात्री शहरातील 1 किलोमीटरवर असलेल्या छोरियानगर येथे हे चोरटे पसार झाले व त्यांनी छोरियानगर परिसरातील डोंगरे यांच्या घरी प्रवेश केला व खिडकी उघडण्याचा प्रयत्न करीत असताना घरातील डोंगरे यांच्या मुलीला ते दिसून येताच त्यांनी त्या मुलीला चाकूचा धाक दाखवला असता मुलीने आरडाओरडा केला व चोरटे तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरीचा तपास जलद गतीने व्हावा यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असून त्यांच्या मदतीने पुरावे संकलित केले जात आहेत. पुढील कारवाई नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार लांबाडे करीत आहे. आणि सकाळीच आज आली झाल्यानंतर बाहेर लाख खोललो. नंतर आतमध्ये आज बसली तर बाहेरचं मध्ये सगळं अंदरचं कपाट वगैरे खोललं दिसलं. मग मी घाबरल्यानंतर मग मी बाहेर पळाली. आतमध्ये मी सोने एक 12 ग्रॅमचा नेकलेस आहे, 2 कानातले जोड आहे सोन्याचे, तरडे आहे, चांदी खूप आहे. हो काय गटाची होती नांदे भरायला जातो बा म्हणून, तर आता उद्या सकाळी येऊस तर म्हणून काही त्यानं भरले नाही आहे ते. आम्ही लोक आहे, माझ्या घरचा माणूस ड्युटी करते वावरात जाऊन. त्याच्यानंतर मग आम्ही आता एवढे गरीब लोक असल्यावर आमची पोलिसांनी भरपाई करून द्यावी एवढी माझी इच्छा आहे. चोरांना पकडून द्यावी आणि माझी भरपाई करून द्यावी. माझ्या घरी रात्रीनं 3 ते 3:30च्या दरम्यान 2-3 जण आलते आणि गेट उघडून ती खिडकी उघडली होती आणि माझी मुलगी तिला ताप असल्यामुळे ती उठून बसली होती. ते अंदर येऊन तिला चाकू दाखवून आम्ही उठल्याबरोबर आम्ही धावलो होतो. ते पळाले, 2-3 जण 4 जण होते ते.